नमस्कार मित्रांनो, CSC मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे। मी अमोल जाधव। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण RTची लेटेस्ट अपडेट घेऊन आलेलो आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला Google Chromeमध्ये यायचं आहे आणि या ठिकाणी RT एवढं टाकून सर्च करायचं आहे। त्यानंतर आपल्याला RT 25% ॲडमिशन पोर्टल जे आहे ती पहिली लिंक आपल्याला बघायला मिळेल। या लिंकवरती आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे फायनली पाहू शकताय की RTची साईट जी आहे ती आता अपडेट झालेली आहे। तुम्ही इथे पाहू शकताय RT 2025-26 स्टेटस दाखवलेला आहे। त्यानंतर मेन साईडवरती आल्यानंतर इथे अकॅडमिक इयर 2025-26 हे इथे अपडेट करण्यात आलेलं आहे। त्याचनुसार इथे तुम्ही पाहू शकताय सन 2025-26 या वर्षाकरिता RT 25% प्रवेश प्रक्रियेअंतर्गत RT प्रवेश पात्र शाळांचे व्हेरिफिकेशन बुधवार दिनांक 18/12/2024 पासून सुरू होत आहे। सर्व RTE 25% प्रवेश पात्र शाळांनी आपल्या शाळेची आवश्यक सर्व माहिती अचूक व वस्तुनिष्ठ असल्याची खात्री करूनच संकेतस्थळावरती अद्ययावत करायची आहे। तसेच शाळांकरिता निर्धारित करून दिलेल्या वेळेत आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल याची दक्षता घ्यायची आहे। तर पहा, RTच्या पोर्टलवरती त्यांनी जाहीर नोटीस लावलेली आहे। त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या पण RTमध्ये पात्र शाळा आहेत त्या शाळांनी आपली नोंदणी जी आहे ते RTच्या पोर्टलवरती करून घ्यायची आहे। 18 तारखेपासून ही नोंदणी करायला सुरुवात झालेली आहे। त्यानंतर इथे तुम्ही आल्यानंतर पाहू शकताय ॲडमिन आणि स्कूल लॉग इन। तर जे काही शाळा आहेत त्या शाळा यावरती क्लिक करून त्यांचं जे शाळेचं रजिस्ट्रेशन आहे ते अशा प्रकारे त्यांचा फॉर्म जो आहे तो ओपन होणार आहे। इथे हे रजिस्ट्रेशन जे आहे ते शाळांचं सुरू आहे, याला आपण पहिला टप्पा म्हणतो। तर इथे आता सगळ्या शाळा ज्या पात्र आहेत त्या इथे रजिस्टर होतील आणि काही दिवसानंतर RTचे फॉर्म भरण्यासाठी आपल्याला तारीख दिली जाईल। त्या तारखेवरती आपल्याला याच वेबसाईटवरती येऊन आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन, जो दुसरा ऑप्शन दिसत आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन, यावरती क्लिक करून आपल्याला फॉर्म जेव्हा सुटतील त्यावेळेस आपल्याला इथे फॉर्म भरायचे आहेत ऑनलाईन। फॉर्म कसा भरायचा याचा देखील व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती येणार आहे। त्यासाठी तुम्हाला आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। त्यानंतर इथे पाहू शकता तुम्ही ॲडमिशन शेड्यूल हे एक ऑप्शन देण्यात आलेलं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे अकॅडमिक इयर सिलेक्ट करायचं आहे। 2025-26 हे सिलेक्ट केल्यानंतर ॲप्लिकेशन राऊंड या ठिकाणी तुम्हाला फर्स्ट राऊंड हे इथे सिलेक्ट करायचं आहे आणि सिलेक्शन लिस्टच्या इथे आपल्याला रेग्युलर सिलेक्शन हे सिलेक्ट करायचं आहे। एवढं सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकताय डिस्ट्रिक्ट म्हणजेच जिल्ह्यांची नावे तुम्हाला बघायला मिळतील। अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद असे भरपूर सारे इथे जिल्हे दाखवण्यात आलेले आहेत। आणि त्यानंतर इथे स्कूल रजिस्ट्रेशनचा जो टाईम आहे ते 18/12/2024 म्हणजेच आजपासून ते दिनांक 27/12/2024 18 ते 27 हा जो टाईम पिरियड असणार आहे। यामध्ये ज्या काही RTसाठी पात्र इंग्रजी शाळा आहेत, खाजगी शाळा आहेत, त्या सर्व शाळांना इथे पोर्टलवरती रजिस्टर करण्यासाठीचा टाईम देण्यात आलेला आहे। आता यानंतर काही दिवसांनी आपल्याला विद्यार्थी नोंदणीसाठी इथे आपल्याला वेळापत्रक देण्यात येईल। ज्या दिवशी आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी सांगितलेलं असेल त्या टाईममध्ये आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरून द्यायचा आहे। ऑनलाईन फॉर्म भरून दिल्यानंतर जर ॲप्लिकेशन जेवढ्या जागा आहेत त्या जागांपेक्षा जास्त जर ॲप्लिकेशन आले तर यामध्ये लॉटरी पद्धतीने सिलेक्शन केलं जातं। आता यासाठी महत्त्वाची कोणकोणती डॉक्युमेंट्स वगैरे लागतात ती डॉक्युमेंट तुम्ही आताच काढून घ्या, पटापट करून घ्या। जर तुम्ही भाड्याने राहत असाल तर भाडे करारनामा आत्ताच बनवून घ्या। जी काही RTची शेवटची तारीख असते फॉर्म भरायची त्याच्या आतमधील सर्व डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। तुम्ही असं म्हणाल की आमचा नंबर लागल्यानंतर आम्ही डॉक्युमेंट बनवू किंवा रेंट ॲग्रीमेंट बनवू, तर तसं चालत नाही। तर तुम्हाला जे काही RTचे शेवटचं फॉर्म भरायची तारीख आहे त्याच्या अगोदरचे सर्व कागदपत्रे तुम्हाला बनवून ठेवायचे आहेत। मागच्या वर्षी बऱ्याच पालकांनी चुका केल्या होत्या, या चुकांमुळे त्यांचे नंबर लागून देखील RTमधून प्रवेश जे आहे ते नाकारण्यात आलेले आहेत। जास्त करून जे भाडेकरू असतात त्यांचे रेंट ॲग्रीमेंट जे आहेत ते किंवा जन्माचा दाखला असेल, तुमचा रहिवासी दाखला असेल, सर्व जे लागणारी कागदपत्रे आहेत ती तुम्हाला RTचा फॉर्म भरायची जी शेवटची तारीख आहे त्याच्या अगोदरची तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, अन्यथा तुम्हाला मिळालेला प्रवेश नाकारला जाऊ शकतो।
तर धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये. आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा.